खंबाटकीचा जो बोगदा आहे तो येणाऱ्या काळामध्ये दोन्ही बाजूची वाहतूक जाण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। आणि हा ब्रिज आता तयार होत आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्या ब्रिजचा वापर दोन्ही बाजूची वाहने ये जा करण्यासाठी होणार आहे। आणि त्यामुळे हा जो आता येणारा घाट आहे, खंबाटकीचा जो घाट आहे तो बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक फायदे प्रवाशांचे होणार आहेत। तो म्हणजे महत्त्वाचे फायदे त्यामधील एक म्हणजे वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे आणि प्रवास सुखकर होणार आहे। हा आता खंबाटकीचा घाट येणाऱ्या काळामध्ये हा घाट बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण या घाटाच्या उजव्या बाजूला एक पूल बांधण्यात येत आहे, जो येणाऱ्या वाहनात थोडस दाखवता येते का पाहतो मी। लांब तुम्हाला तो पूल दिसत असावा असं समजतो। जर हा घाट बंद झाला तर निसर्गाचा आनंद आपल्याला लुटता येणार नाही। आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरलेला आहे। डोंगरावरती तुम्ही पाहू शकताय ढगांची चादर पसरलेली आहे। कोणत्याही क्षणी वरुण राजाची एंट्री होण्याची शक्यता आहे। वरुण राजा लवकरच प्रसन्न होणार असं दिसतोय। येणाऱ्या पावसाळ्यात छत्र्या खरेदी केलं नसाल तर ताबडतोब खरेदी करा। होलसेल दरात छत्र्या पाहिजे असतील तर आमच्याशी संपर्क साधा। सर्व साईजच्या छत्र्या तुम्हाला मिळून, मोठ्या छोट्या। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मे महिना हा आपल्याकडे तीव्र उन्हाळ्याचा असतो, पण गेले 8-10 दिवस झाले हा उन्हाळा आहे, पावसाळा आहे, उन्हाळा झाला की हिवाळा आहे तर उन्हाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। या ऋतूचं नाव बदलून आता येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये जे 3 ऋतू असतात, म्हणजे 3 सीझन असतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा। आता वर्षभर आपल्याला हे 3 एकत्र पाहायला मिळणार आहेत, पाहतच आहोत। नयन रम्य असा हा परिसर, हा घाट, खंबाटकीचा घाट। या घाटामध्ये दिसत आहे, पुढं मशाल दिसत आहे, विजणारी मशाल दिसत आहे। वेडी वाकडे वळणे, त्यातून आम्ही मार्ग काढत निघालोय। वाहनांच्या रांगा आहेत या रस्त्यावरती, आता प्रत्येकाला घाई आहे नियोजित स्थळी पोहोचण्याची। आम्ही सुद्धा गेले 3 दिवस झाले आमचा प्रवास सुरू आहे। कोणालाही थांबण्यास वेळ नाही, निसर्ग पाहण्यास वेळ नाही। वेडी वाकडे वळणे पहा आणि अशा वळणदार रस्त्यावरती ड्राईव्ह करणे हा एक वेगळाच आनंद असतो। त्याचा आनंद घेतायत, थांबा दाखवतो। हे बघा, हे बघा, हे बघा, ह्या वळणदार रस्त्याचा आनंद घेतायत। पावसाळ्यामध्ये असं वेडी वाकडे वळणे असणाऱ्या रस्त्यावरती ड्राईव्ह करणे एक थ्रिल असते, थ्रिल, एक आनंद असतो। आणि आम्ही त्यांच्या शेजारी बसून निसर्गाचा आनंद घेत आहे।
फोटोग्राफी करून पैसे मिळवत आहे. ती निवांत झोपलेली आहे. आणि हो थोडस थोडस अडथळा आलाय. दाखवतो तुम्हाला काय झालंय. हे बघा इथे एक टँकर असा हा बंद पडलाय. हा महत्वाचा प्रश्न आहे. खंबाटाकी घाट बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे अशी जर का अडचण आली तर वाहतूकदारांना त्याचा फार त्रास होतो आणि त्यामुळे हा खंबाटकी घाट कायमस्वरूपी बंद करून त्या बाजूने ब्रिज बांधलं जात आहे. हलका पाऊस सुरू झालेला आहे. सऱ्या पडतायत. लेफ्ट साईडलाच घ्या. जाणार नाही लवकर. लेफ्टला घ्या गाडी. थांबा. हा घ्या आता. थांबा. मागं जीप आहे. तिकडून नाही जाणार गाडी आपली. त्यांचे स्पीड वाढणार नाही का. हे बघा हे असा जो ट्रॅफिक जाम होतोय या रस्त्यावरती पण डाव्या बाजूने सुसाट सुटलेल्या आहेत गाड्या. हे बघा तुम्हाला दाखव. गडबड आहे का. थांबा. प्रत्येकाला गडबड आहे. घाई गडबड आहे. इंडिकेटर लावायचा. थांबा जाऊ दे. हळूहळू जाऊ दे. आता घ्या काय. येस बघा. हा आले आता हे बघा कोणी थांबायला तयार नाही. प्रत्येकाला काही गडबड. प्रत्येकाला खूप वेळेचं महत्व आहे. त्या वेळेचा काय सदुपयोग करतात हे आम्हाला माहित नाही. सुसाट सुटल्यात सगळी वाहने. आजूबाजूचा परिसर पाहण्यास वेळ नाही त्यांना. फक्त एकच माहित आहे. ऍक्सिलेटर वरती पाय द्या आणि वाट काढा. तोच प्रकार सुरू आहे. हे बघा काल दिवसभर जो पाऊस होता आणि रात्रभर जो पाऊस होता त्यामुळे बरेचसे प्रवासी हे प्रवास न करता थांबले होते. हे बघा आणि त्यामुळे आता सकाळी थोडीशी रहदारी वाढलेली आहे आणि खंबाटकी घाटामध्ये हलक्या सरी पडत आहेत आता. त्यामुळे जास्तच गर्दी झालेली आहे. त्यातच अवजड वाहने असल्या कारणाने वाहतूक सुरू आहे पण मंद गतीने. या ठिकाणी पाहू शकता. आणि लाईव्ह माझे व्हिडिओ माझे मामा पाहतायत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे स्वीय सहाय्यक, चिपरी गावचे माजी सरपंच श्री बबन यादव, हा माझा लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. त्यांना धन्यवाद. तसेच आमचे मित्र आहेत, आमचे सहकारी किरण बुजुर्डे आहेत, बाळासाहेब पाटील आहेत. किरण बुजुर्डे दूध डेअरी, त्यांनाही मनापासून धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहत असल्यामुळे. त्यांनी देखील हा आनंद घ्यावा. थेट प्रक्षेपण आहे हे, तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार. विना मोबदला हा थेट प्रक्षेपण आम्ही तुम्हाला दाखवतोय. किरण बुजुर्डे हे डेअरीमध्ये नफा कमवत असताना हा व्हिडिओ पाहून आणि थोडासा प्रयत्न करतो मी जरा त्यांना कॅमेऱ्यावरती आणण्याचा. आणि बघतो माझे मामा बहुतेक कॅमेऱ्यावरती येतील असं वाटतंय मला. नाही त्यांना ऍड करता येईना. बघू, सगळ्यांनाच कॅमेऱ्यावरती घेण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हणते, टेक्निकल इश्यू. त्यांना घेता येईना मला, पण ते नक्कीच आनंद घेता येते या निसर्गरम्य वातावरणाचा, जो मी आता ज्याचं मी आता थेट प्रक्षेपण करत आहे. आणि थोड्याच वेळात आता हे दत्ताचं दर्शन आम्हाला आता बंद होणार आहे. हा खंबाटकी घाट बंद झाल्यानंतर. मी साताऱ्यात आहे काय करत. हो आहे. हे पहा, काल गेलो होतो, यायला लागलं रिटर्न. आभाळ गच्च भरून आलेला आहे.
हे पहा, एखाद्या मुकुटाप्रमाणे ढग डोंगरावरती दिसत आहेत. जणू काय डोंगराने मुकुटच परिधान केलेला आहे ढगांचा, असं वातावरण आहे या ठिकाणी. हा पहा डोंगर, राजासारखा हा सह्याद्रीचा पर्वत उभा आहे या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कधी काळी या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून स्वराज्य निर्मितीसाठी अहोरात्र प्रयत्न करून हे स्वराज्य निर्माण केलं. आणि त्याच पर्वतरांगातून आज आम्ही अभिमानानं हा प्रवास करतोय. निसर्गाने नटलेला असा हा आमचा राज्य, महाराष्ट्र राज्य. पाहू शकताय. हा पहा, उजड वाहन एकाच बाजूला आहे, या बाजूला पण आहे. मुख्य कारण इथं वाहतुकीला अडथळ होण्याचं म्हणजे अवजड वाहनं जी आहेत ती एका दिशेने न जाता, म्हणजे एक लेन धरून न जाता तिन्ही लेनवरती ते प्रवास करतात, म्हणजे आपली वाहने चालवतात. त्यामुळे बऱ्याचशाच वेळा वाहतुकीचा अडथळा होतो. कारण नियमाप्रमाणे जे 3 लेन आहेत त्यातल्या डाव्या बाजूचा शेवटचा जो लेन आहे तो अवजड वाहनासाठी असतो आणि उजव्या बाजूचा जो लेन असतो तो जे अतिवेगवान वाहनं असतात त्यांच्यासाठी असते. पण तसं होताना दिसत नाही. जो तो आपल्या मनानं लेनचा वापर करतोय. आणि भारतामध्ये अपघात होण्याचं कारण म्हणजे महत्वाचं कारण म्हणजे तेच आहे की वाहतूकदार किंवा प्रवासी असतील ते नियमांचे पालन करत नाहीत आणि त्यामुळे अशा मोठ्या प्रमाणात हे असं रंबलिंग करावं लागतं. कारण सुसाट सुटणारी जी वाहनं असतात मर्यादा, वेगाची जी मर्यादा असते ती पाळत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण हे जास्त आहे भारतामध्ये. म्हणून असे रंबलिंग रस्त्यावरती करावं लागतात. तुम्ही पाहू शकता रंबलिंग किती आहेत. तशातच या बाजूला रस्त्याचं काम देखील सुरू आहे आणि इथं उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकताय साई बाबांचा हा मोठा पुतळा आहे जो विजयदादा यादव यांनी उभा केलेले हे आराम हॉटेल पहा, त्यांचा फोटो देखील या ठिकाणी आहे. आणि आता घाट संपून आम्ही घाट उतरलेलो आहे आणि इथून पुढे आता थोड्याच वेळात या ठिकाणी तुम्ही करमणुकीचा पण आस्वाद घेऊ शकता जर इच्छा असेल तर. तर या रस्त्यावरती तुम्ही नक्कीच येऊन एकदा प्रवास करावा आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यावा. पाऊस पडतोय, दुचाकी वाहनधारक देखील सुसाट सुटलेले आहेत. पण दुचाकी स्वारांना माझी विनंती आहे की सध्या पावसाळा सुरू होणार आहे, तोंडावरती आहे, पाऊस पडत आहे, तर आपण आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हेल्मेटचा वापर केला पाहिजे. निदान अशा राष्ट्रीय महामार्गावरती तरी आपण हेल्मेट घालावं आपल्या सुरक्षिततेसाठी. या ठिकाणी पाहू शकता दुचाकी स्वार विना हेल्मेट जात आहेत. तर असं न करता आपण जर हेल्मेटचा वापर केलात
तर नक्कीच आपण सुरक्षित राहाल. या ठिकाणी पाहू शकताय महिलांना घेऊन देखील दुचाकीस्वार जात आहेत. पण हेल्मेट हे दोघांना परिधान करायचं असते. पण या ठिकाणी फक्त ड्रायव्हरच, चालक फक्त हेल्मेट परिधान करताना दिसत आहेत. हा पार रस्ता आणि आपण जसं साताऱ्याकडे रवाना होतोय तसं पावसाचा जोर वाढलेला दिसतोय. आणि आमचे मित्र संतोष मानेंनी सांगितलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरत आहे. आम्ही तेवढ्यासाठीच रात्री निघालो नाही. आणि आता थोडंसं आपण त्यांच्याशी बोलूया. आणि पुन्हा आता पावसामुळे त्यांना थंडी वाजून आली असेल तर कुठंतरी थांबायची व्यवस्था, चहा वगैरे घ्यायचा असेल तर हा, आता कडक कडक असा चहा घेण्यासाठी आता आम्ही थांबणार आहे साताऱ्याच्या अलीकडे. काका, काय वाटतंय तुम्हाला ड्रायव्हिंग करताना अशा ह्या नयनरम्य वातावरणात? अजित पवारांच्या भाषेत सांगायचं गेलं तर छान वाटते. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमीच आपल्या शैलीसाठी, भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आणि त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, दादा या ठिकाणी अमुक अमुक प्रकार झाला, तो कसा वाटला? तो नाही बरा वाटला. आणि दादा या ठिकाणी आनंदाची गोष्ट घडली, ते कसं वाटतं? तर ते चांगलं वाटतं असं दादा म्हणले. आणि दादांच्याच स्टाईल मध्ये मी आता थोडस उत्तर दिलं. दादा हे आमचे दादाच आहेत. दादा हे महाराष्ट्राचे लाडके दादा आहेत आणि लोकप्रिय नेते आहेत. मराठा समाजासाठी त्यांनी केलेलं काम याचं आम्ही नेहमीच कौतुक करतो. एक धाडसी, निर्णयक्षम, कर्तबगार आणि निडर, भाडबीड कुणाची न ठेवणारे स्पष्ट वक्ते असे लाडके उपमुख्यमंत्री दादांची या वेळेला आम्हाला सहजच गाडीमध्ये आठवण झालेली आहे. दादांच्या डायलॉग मुळे आम्हाला त्यांची आठवण झाली. धन्यवाद दादा. असेच तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करावी. आणि माझ्यासोबत आहेत आमच्या मिरज परिवर्तन समितीचे संस्थापक सदस्य संतोष माने. तुम्हाला काय वाटतं? हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. स्वतःच्या वार्डासाठी असो किंवा स्वतःसाठी कधी त्यांनी काही मागणी करत नाहीत, पण नेहमी जनतेसाठी आवाज उठवणारे असे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते देखील गेले 3 दिवस आमच्या सोबत आहेत. संतोष दादा, काय वाटतंय तुम्हाला या गाडीतून आता प्रवास करताना या निसर्गरम्य वातावरणामध्ये? आत्ताचं हे निसर्ग पाहून खूप छान वाटत आहे. आणि आपण निघताना खूप 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 ऊन होतं, जाताना आता फार फार गारवा आहे. त्यामुळे असं नयन बघायला फार 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 मजा येते. नेत्रसुख आता जे मिळतंय ते. महाराष्ट्र हा निसर्गाने नटलेलं असं राज्य आहे. निसर्गानं भरभरून या राज्याला दिलेलं आहे. ते जतन करणं देखील आपलं कर्तव्य आहे. अलीकडच्या काळामध्ये मी अलीकडेच एक बातमी वाचली. त्यामध्ये बातमी अशी होती की गेल्या 2-4 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी आर्टिक ओशनमध्ये ग्लेशियरचे प्रमाण वाढलेलं आहे, अशी ती बातमी होती. म्हणजे आतापर्यंत आपण म्हणत होतो की ग्लेशियर हे वितळत आहेत व समुद्राचे पाणी पातळीमध्ये वाढ होते. पण या वर्षीचा जो सर्वे झाला त्यामध्ये असं दिसून आलंय की ग्लेशियरचे प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि ही आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण जो ग्लेशियर वितळत होते त्याला कुठंतरी थोडंसं ब्रेक लागलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे निसर्गात होणारा बदल यावर्षी थोडासा वेगळ्या पद्धतीने होईल असं वाटतंय. पण हे काय कायमस्वरूपी राहणार नाही.
कारण प्रदूषणाची मर्यादा आपण ओलांडलेली आहे. निसर्गानं आपल्याला त्याची जाणीव करून दिलेली आहे अनेक वेळा. या सर्व गोष्टींची काळजी, निसर्गाची काळजी महत्वाची आहे, ती आपण सर्वांनी करावी. आणि आता जे महामार्ग होत आहेत संपूर्ण भारतभर, तर हे महामार्ग करत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. काही प्रमाणात ते होताना दिसतंय, पण बऱ्याच ठिकाणी होत नाहीये. तर संबंधित विभागाने सर्व जनतेला पण आता आव्हान आहे की या महामार्ग निर्मिती करत असताना प्रचंड झाडाची वृक्षतोड झालेली आहे, कत्तल झालेली आहे. तर आपण शासनावर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकांना आपलं कर्तव्य म्हणून 1-2 झाडं किमान लावावी आणि त्याचं जतन करावं, असे आवाहन आम्ही आपणाला. आणि आता सध्या पावसाळा चालू होत आहे, आत्ता लावली झाडं तर ती चांगली जगू शकतात आणि त्याचा फायदा तुम्हा आम्हाला आणि येणाऱ्या पिढीला होऊ शकतो. निसर्गाचा समतोल राखण्याचं काम ही झाडं करत असतात. अतिशय त्यांचं काम, झाडांचं काम मानवासाठी उपयोगी आहे आणि मानवानं हे लक्षात घेऊन झाडांच्यावर प्रेम करावं, झाडे लावा, झाडे जगवा, अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी आपण ही झाडं लावावीत असं आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो. चांगला संदेश दिलेला आहे काकांनी वृक्षारोपणाबद्दल. मी तर म्हणेन की मुलाचा वाढदिवस जो आपण एखाद्या घरी एखादं बाळ जन्मलं तर त्याचा पहिला वाढदिवस जो आपण करतो तो फार मोठ्या प्रमाणात पै पाहुण्यांना, मित्रमंडळींना गोळा करून तो करतो. पण आपण जर असा एखादा कार्यक्रम राबवला की पहिल्या वर्षापासून त्याच्या वाढदिवसा दिवशी एक रोप लावायचं, एक झाड लावायचं, साधारणतः ते मूल ज्यावेळी 50-60 वर्षाचं होईल तर त्यावेळी त्याच्या नावावरती एक जंगल तयार झाल्याशिवाय राहणार नाही. तर प्रत्येकानं जर असं केलं, आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसा दिवशी एक रोप लावायचं आणि ही परंपरा त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला चालू ठेवायची. 50 वर्षामध्ये त्या मुलाच्या नावावरती 50 झाडे होतील आणि साधारणतः एक झाड हे 4 व्यक्तींना ऑक्सिजन देतं आयुष्यभर. तर जरा विचार करा, ह्या 50 झाडामुळे किती लोकांना आयुष्यभर ऑक्सिजन मिळणार आहे. अशा गोष्टींचा नक्कीच आपण सर्वांनी विचार करावा आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने मदत करावी. सरकार करत नाही, शासन करत नाही, मग मी का करू, हे म्हणणं थोडंसं न पटणार आहे. तर मला कोणी काय दिलं यापेक्षा मी जगाला काय देऊ शकतो किंवा मी समाजाला काय देऊ शकतो याचा जर विचार आपण सर्वांनी केला तर तो नक्कीच समाजहिताचा होईल. पावसाची रिपरिप सुरूच आहे. अनेक तास आमचा प्रवास असल्या कारणानं हा छोटासा प्रयत्न आम्ही करतोय, एक समाज प्रबोधनाचा. मोफत मिळणारा ऑक्सिजनची किंमत माणसाला नाही आहे, परंतु कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही ऑक्सिजन विकत घेतलेला आहे आणि ही झाडं तुम्हाला मोफत ऑक्सिजन देत असताना तुम्ही त्याचा फायदा घेत नाही, हे दुर्दैव आहे. पुन्हा तुम्ही त्या ऑक्सिजनचं महत्त्व जाणून घ्या आणि झाडे लावण्याचा प्रयत्न करा. किंबहुना झाडे लावाच, प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे. आणि आम्ही सुद्धा या माध्यमातून राज्याचे वनमंत्री त्यांना आवाहन करतो की या पावसाळ्यामध्ये त्यांनी एक संकल्प सोडावा की किमान एक 25-30 कोटी झाडे या ठिकाणी महाराष्ट्रभर लावली जातील. शासनाच्या वतीनं आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून, वृक्षप्रेमी नागरिकांच्या सहयोगातून अशा उपक्रम राबवा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि आता एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे की जी आपण जे वृक्षारोपण करतो ते बऱ्यापैकी हे वृक्ष अगदी छोट्या प्रमाणात वाढणार आहे, म्हणजे मोठं झाड होत नाही. तर वर्षानुवर्षे, शतकानुशतके टिकणारी झाडं आपण लावली पाहिजेत. त्यामध्ये पिपळ असेल, वड असेल, कदंब आहे. तर अशी जी झाडे शतकानुशतके टिकतील अशी झाडे आपण लावणे गरजेचं आहे.
आणि आता जर आपण पावसाळ्यामध्ये बाहेर फिरत असाल निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, तर आपण जे घरामध्ये फळं आणतो त्या फळांची बी जर आपल्या सोबत ठेवले आणि जाता जाता फक्त डोंगर दऱ्यातून जर टाकत गेलो तर नक्कीच आपण निसर्गाला थोडासा हातभार लावल्यासारखं होईल. आणि अशा गोष्टी आपण करून समाज हितासाठी बरंच काही करता येतं आपल्याला. पाहू शकताय रस्ता पूर्णतः हा रस्ता पाऊस सुरू आहे, रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी हा जो पुणे बेंगलोर हायवे आहे हा बऱ्याच ठिकाणी पॅचवर्क केलेला दिसतोय. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवताना थोडासा अडथळा येतोय, कारण रस्त्याची लेवल नसल्या कारणाने डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साठलं जात आहे आणि त्यातून वाहने काढताना वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही, पाणी किती साठलं ह्याचा अंदाज येत नाही. या प्रकारे पाणी हे पहा, समोर पहा, इथं अंदाज येत नाही, दोन्ही बाजूला पाणी साठलेलं आहे. म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासारखी काही व्यवस्था इथं दिसत नाही. तसेच रस्ता देखील मध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि चालकांना अंदाज न आल्यामुळे बऱ्याच वेळा त्या खड्ड्यातून गाडी आदळत आहे. तर संबंधित महामार्गाचे जे विभाग आहेत त्यांनी ताबडतोब या रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पॅचवर्क होताना दिसतं. या पॅचवर्कमुळे देखील रस्त्याची लेवलिंग सगळी चुकलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात. आता इथं या ठिकाणी ही गाडी माझ्या समोर जी चालली आहे त्याचं पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि त्यातून वाहने काढताना चालकांना अंदाज न आल्यामुळे रस्त्यावरती जी वाहतुकीची गर्दी होती ती काहीशी तुरळक झालेली आहे. हा रस्ता खराब झालेला आहे. रस्ता 2 दिवसाच्या पावसामध्ये जर का रस्ता असा खराब होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये याची काय अवस्था असेल. याचा विचार आपण करू शकतो. या ठिकाणी थांबतो आणि पुढील प्रवासासाठी आम्ही निघतोय आता. त्यामुळे पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत खाओ मस्त, रहो मस्त.